बोगदा पाहतो आपण. नमस्कार महाराष्ट्र. आपण आता चाललो आहोत पनवेल बदलापूर टनेलमधून पास होत आहोत आपण. हे बघा, अरे थंड आहे रे पूल. खूप अंधार आहे आणि खूप थंडी पण आहे. खूप थंड थंड वाटतंय. वाव, ओ माय गुडनेस. बघा, आता आपण पोचलेलो आहोत पनवेल बदलापूर टनेलमध्ये. खतरनाक रे. उभ्या हे बघा, आता आपण पास होत आहोत टनेलमधून. लाईट वगैरे नाही आहेत, पण त्यातल्या त्यात ठीक आहे, थोडासा प्रकाश आहे. आपल्याला जिथपर्यंत जाता येतं तिथपर्यंत जाऊया आपण. हे बघा, हा आहे इंटरचेंज होतोय इथून, त्या बोगद्याला जॉईंट करतोय हा. आत्ता तर खूप काळोख झालेला आहे, पाहतोय आपण. पण आपल्या गाडीला लाईट असल्या कारणाने आपल्याला थोडंफार दिसतं आहे. वेलकम टू पनवेल बदलापूर टनेल. आता तर खूप अंधार झालेला आहे, काहीच दिसत नाही. 4 पदरी रोड आहे हा. आपण पाहतोय पनवेल बदलापूर रोडनी चाललो होतो आपण आतमध्ये. समोरून एक गाडी येते. तर आता आपण पाहतोय की समोर बोगदा संपलेला आहे, पण शेवटला जाताना तिथे आपल्याला रस्ता काय सापडत नव्हता, त्यामुळे आपण ह्या दुसऱ्या इंटरपासने जातो आहोत. बघा, तर टनेलची बघतोय आपण फिनिशिंग वगैरे संपूर्ण झालेली आहे. हे बघा, फिनिशिंग वगैरे संपूर्ण झालेली दिसते आपल्याला, पाहताय तुम्ही. हे बघा, आणि जे हे बघा, वरती हवा पास होण्यासाठी सगळं लागून ठेवलेलं आहे. फक्त लाईट नाही आहे, कारण की अजून कमिशन झालं नाही आहे. टनेलच्या आपण बदलापूर साईडचा जो शेवट इंड आहे त्या साईडला आपण पोचलेलो आहोत. 4.5 किलोमीटरचा रस्ता आपण पार केलेला आहे टनेलमधून. आतमधल्या टनेलची फिनिशिंग वगैरे झालेली आहे. हे बघा, आपण शेवटला आलो आहोत बरोबर. हे बघा, हे बघा, हे आपण पाहतो आहोत बदलापूर एंडच्या साईडला आपण आलेलो आहोत. समोर बदलापूर आहे आणि टनेल इथपर्यंत संपतो आहे. 4.5 किलोमीटरचा आपण टनेलमधून पास होऊन आलेलो आहोत. आपण आता आहोत बदलापूरला. बदलापूरचा एंड आहे त्या साईडला आहोत आपण. आणि हा आपण बोगदा पाहतोय. बघा, खूप छान वाटतंय. टनेलची मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो. ह्याची लांबी आहे सुमारे 4.5 किलोमीटर आणि रस्ता आहे 8 लेन आहेत. सुरुवातीला मोरबे गावापासून निघतो पनवेलजवळून आणि शेवट हा भूज गावापर्यंत बदलापूर अंबरनाथजवळ सोडतो. सुमारे खर्च 1453 कोटी खर्च झालेला आहे आणि हा प्रोजेक्ट आहे मुंबई दिल्ली एक्सप्रेसवे आहे. अंदाजे 2026 पर्यंत हा पूर्ण होईल. हा टनेल का बनवला जात आहे? आज पनवेल ते बदलापूर जाण्यासाठी 1 ते 1.5 तास लागतो. टनेल झाल्यावर 10 ते 15 मिनिटात प्रवास पूर्ण होईल. नवी मुंबई एअरपोर्टला खूप फायदा होणार आहे. नवी मुंबई एअरपोर्ट इंटरनॅशनल एअरपोर्टला जाण्यासाठी खूप फायदा होणार आहे. JNPT पोर्टला जाण्यासाठी खूप फायदा होणार आहे. तसेच नैना डेव्हलपमेंट एरियासाठी खूपच फायदा होणार आहे. या सगळ्या भागांना मोठा फायदा होणार आहे. तसेच उद्योग आणि नोकऱ्या खूप होणार आहेत, जसे की लॉजिस्टिक झालं, वेअरहाऊस झाले, इंडस्ट्री झालं, रिअल इस्टेट झालं, या क्षेत्रात मोठी वाढ होणार आहे. तसेच टनेलमध्ये कोणती सुरक्षा व्यवस्था असेल तर या टनेलमध्ये आधुनिक सुविधा असतील. एमर्जन्सी एक्झिट पॅसेजेस आहेत, व्हेंटिलेशन सिस्टम आहे, फायर सेफ्टी सिस्टीम आहे, CCTV मॉनिटरायझिंग होणार आहे, लाईटिंग सिस्टीम देखील होणार आहे, ॲनिमल क्रॉसिंग पॅसेजेस आहेत. यामुळे अपघात आणि आपत्तीची शक्यता कमी होणार आहे. हा टनेल झाल्यावर काय बदल होणार आहे तर ह्याचे मोठे फायदे मी तुम्हाला सांगतो. पनवेल बदलापूर प्रवास 15 मिनिटात होणार आहे. नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला जायला जलद कनेक्शन होणार आहे. नवी मुंबई, ठाणे, कल्याण विकास खूप वाढ होणार आहे. JNPT पोर्टला जलद मालवाहतूक होईल.
मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये नवीन शहरांचा विकास होईल. हा टनेल महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पापैकी एक आहे. भविष्यात पनवेल, कर्जत, बदलापूर, अंबरनाथ आणि नवी मुंबई या भागांचा विकास खूप वेगाने होणार आहे. आपण पाहत होता सुबोध कांबळे यूट्यूब चॅनल. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण पुन्हा बदलापूर एंड साईडून पुन्हा एंट्री करतो आहोत पनवेलला जाण्यासाठी. हे कोंडेश्वर डॅम आहे इथं बाजूला. कोंडेश्वर आणि ह्या साईडला समोरच कोंडेश्वर डॅम आहे, जवळच आहे. तर आता थोडा वेळ नाही आहे त्यामुळे आपण तिकडे जात नाही आहोत. कोंडेश्वर मंदिर पण आहे. कोंडेश्वर मंदिर देखील आहे त्या साईडला. बघा हा आजूबाजूचा परिसर आहे, तुम्हाला मी दाखवते, पाहताय तुम्ही. हा टनेल बदलापूर इन साईडचा टनेल आहे. तर आता आपण पुन्हा एंट्री करतो आहोत पनवेल साईडला जाण्यासाठी. हे पाहतो आपण टनेलला लागण्यासाठी जनरेटर वगैरे आहे तिथे. हे बघा, हे संपूर्ण जनरेटर लागणार आहेत. तुम्ही टनेलची फिनिशिंग वगैरे पाहू शकता. हे बघा संपूर्ण झालेली आहे फिनिशिंग, फक्त लाईट वगैरे लावायची बाकी आहे. हे बघा व्हेंटिलेशनसाठी हे बघा संपूर्ण झालेलं आहे काम. आपण आता बदलापूर साईडहून निघालो आहोत पनवेल साईडला. हे बघा आता आपण पनवेल साईडला पोचलेलो आहोत. हे बघा फायनली आपण पनवेल साईडला पोचलेलो आहोत. हे बघा हा रस्त्याचं काम बघतो आपण. हे बघा रस्त्याचं काम देखील चालू आहे. डोंगर हाजी मलक हा आहे हाजी मलंग. आपण इकडे देखील जाणार आहोत. आणि हा रस्ता पाहतो आपण, फिनिशिंग वगैरे चालू आहे रस्त्याची. हा आहे पनवेल इंड. पनवेल बदलापूरचा सुरुवात इथून होते. पनवेल बदलापूरची सुरुवात इथून होते. तर आता आपण संपूर्ण जाऊन आलेलो आहे आतमध्ये. व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पनवेल टनेल, पनवेल बदलापूर टनेल हा इथून सुरुवात होणार आहे. तर आपण पाहतोय बघा. तर इथं हा मला वाटतं टोल देखील होईल कदाचित. बघा तर हा मला वाटतं ब्रिज आहे. आपण आता आहोत पनवेल बदलापूर रोडला.